आणि आजच्या या महत्त्वाच्या दिवशी सुहासिनीचं प्रतीक असलेलं गजरा भेटणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. हॅलो, नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा दिवस आमच्या दोघांसाठी खूप स्पेशल आहे. आज 15 जुलै आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. खरंच या दिवसासाठी मी इतकी एक्सायटेड आहे ना. म्हणजे 15 जुलै 2018 साली झालेला आमचा हा प्रवास आज 15 जुलै 2026 आज 8 वर्षे कंप्लीट होत आहेत. खरंच या 8 वर्षामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी भेटल्या, नवनवीन अनुभव मिळाले, कधी अपडाऊन होते, परंतु खरंच हे 8 वर्ष आम्ही दोघांनी खूप एकत्र चांगल्या प्रकारे घालवले. तर आजसुद्धा माझं सगळं मस्तपैकी असं आवरून घेतलं, थोडंसं असं वेगालू, आणि त्यांनीसुद्धा आता ऑफिसला जाण्यासाठी सगळी तयारी केली. तर आज त्यांनी थोडंसं काहीतरी युनिक असं केलं आहे आउटफिट, एकदम व्हाईट आहे असं. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. कसं वाटतंय हे 8 वर्ष? हा, खूप सुंदर होते आणि आहेत. म्हणजे बोल तेवढं जितकं कमी आहे ॲक्च्युली. म्हणजे ज्या प्रकारे आमच्या दोघांमध्ये बॉन्डिंग आहे, दोघांचं आमचं कम्युनिकेशन आहे, खूपच सुंदर आहे. एकमेकांना समजून घेणं, ती बोलीप्रमाणे अपडाऊन असतं लाईफमध्ये, प्रत्येकच असतं, पण ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं. दोघांमध्ये ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा ॲक्च्युली. आणि खरंच खूप सुंदर नातं आहे आमचं आणि आयुष्यभरासाठी असंच राहून दे ही मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आज काहीतरी स्पेशल करायचं म्हणून मी गेले 4 दिवस त्यांच्या मागं लागतो की सुट्टी घ्या, परंतु सर बोलले की नंतर कधीतरी सुट्टी घ्या, पण आज नका घेऊ. त्याच्यामुळं अजूनही आजच्या दिवसाचं असं काहीच प्लॅन नाही झालं. बघू आता संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर कसं होतं. आज जरा लवकर यायचं. नक्की सरांना स्पेशल कारण सांगा. 100% हे तुमच्यासाठी. थँक्यू. ओके, चलो बाय. बाय. सकाळी लवकर देवपूजा केल्यामुळे घरामध्ये इतकं प्रसन्न वाटते ना. आणि आज टी व्ही युनिटमध्ये तुम्हाला एक नवीन बदल दिसत असेल. मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की नवीन टी व्ही इन्स्टॉल करून घ्यायचा आहे, तर काल मंगळवारी ते इन्स्टॉलमेंट करून गेलेत. सगळे फीचर व्यवस्थित समजावून सांगितलेत. आणि ह्या टी व्हीला केबल तसेच गुगलचे सगळे फीचर्स असल्यामुळे जसं आपल्याला कोणत्या वेळेमध्ये काही निवांत बघू शकतो, टाईमचं काहीच लिमिटेड नसणार आहे. आणि त्यासोबत मगाशी त्यांनी तोतापुरी आंबा घेऊन आला. तो आंबा इतका टेस्टी आणि स्वीटसुद्धा आहे ना. तर आता नवीन टी व्ही आणले, तर तो थोडा वेळ बघून घेते. आणि हेच असणार आहे ॲनिव्हर्सरीचं सगळ्यात मोठं गिफ्ट. आणि अचानक ठरलेलं, काहीच प्लॅनिंग नव्हतं. तर आता विरूला सुद्धा मला 11:50ला आणायला जायचं आहे. आज दिवसभर इतकं बिझी आहे ना. आमच्या बिल्डिंगमधील शिवांची छोटी बहीण आज पहिल्यांदा येते, तर सगळ्यांनी मिळून अगदी मस्तपैकी डेकोरेशन करून घेतले. आणि यासाठी आमचा भरपूर टाईमसुद्धा गेला. वेलकम असं मस्तपैकी लिहून सगळी तयारी करून घेतली. आणि आजसुद्धा खूप छान डेकोरेशन आहे. वेलकम. शिवांश खुश, कॉंग्रॅच्युलेशन. तुझा फ्रेंड कुठे आहे? शिवांच्या छोट्या बहिणीचं स्वागत खरंच इतकं मस्त झालं ना. ते अजून खूप लहान आहे, परंतु इतकी क्यूट दिसते ना. आणि त्यानिमित्तानं भरपूर दिवसांनी लहान बाळ बघणं झालं. त्यांच्या घरी थोडासा टाईम स्पेंड केल्यानंतर लगेच घरी रिटर्न आले. आणि आम्ही सगळी तयारी केलेली बघून शिवांची मम्मी इतकी सरप्राईज झाली ना. म्हणजे त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. त्या एकदम अशा हॅप्पी होत्या. आणि वेलकमची तयारी करत असताना विरू इतका एक्सायटेड होता ना. म्हणजे खूप दिवसांनी शिवांची भेट होणार किंवा त्याच्या लहान दिदीला बघायचं म्हणून तो एकदम असा खुश होऊन जागा होता. परंतु आता यायच्या वेळी मेन झोपलाय. तर आता नंतर मी त्याला खाली घेऊन जाणारच आहे, तेव्हा शिवांची भेट होईल, लहान बाळाला बघणंसुद्धा होईनच. आणि आज मी खूप खुश आहे. म्हणजे गोड गोड मिठाई भेटले, तर आता थोडंसं खाऊनसुद्धा घेते. आणि आज ॲनिव्हर्सरी निमित्त सकाळपासून इतके एक्सायटेड होते ना. म्हणजे त्यांना बोलली होती की ॲटलिस्ट तुम्हाला फुल डे सुट्टी नाही भेटत, तर हाफ डे तरी घेऊन या, म्हणजे काहीतरी आपण सेलिब्रेशन करू. आणि आता सायंकाळचे 6:45 वाजलेत आणि आमचे साहेब आलेत. हेच का तुमचं हाफ डे? हां, काय करायचं आता इथून पुढं? काय शक्य आहे आता? आणि आता थोडंसं पाऊस पडण्याची शक्यता आहे असं वाटते. असं झाले वातावरण आजचं.
मस्तपैकी माझं सगळं आवरून घेतलं आणि असं आहे आज चालू. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला साडी नेसावी अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे स्पेशली त्यांच्यासाठी साडी नेसले. तर आता सगळ्यात पहिल्यांदा सिद्धिविनायक दर्शन असणार आहे आणि त्याच्यानंतर सेलिब्रेशन होणार आहे. तर आम्ही तिघे आता पटकन बाहेर पडू. त्यांचा तर सकाळी जो काही व्हाईट ड्रेसचा एकदम असा डॅशिंग लुक होता तो असणार आहे. आणि विरूसुद्धा खूप तयार होऊन शिवांशला भेटायसुद्धा गेलाय. तर आता त्याला तिथे पिकअप करून लगेच बाहेर पडू. आतील पूजेचं लाईव्ह दर्शन सगळ्यांना कॅमेराद्वारे होतंय आणि सगळ्यात बेस्ट हेच दर्शन. गाभाऱ्यामध्ये आत गेल्यानंतर एवढी गर्दी होती, परंतु आमचं अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये दर्शन झालं. आणि मोबाईल आत अलाउड नसल्यामुळे पूर्ण फोन बंद केला होता. परंतु पाया पडल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी पटकन मला हा गजरा दिला आणि असं वाटतं की गणपती बाप्पाच्या आशीर्वादाच्या रूपामध्ये हा गजरा भेटलाय. तर इतकं मस्त वाटते ना. आणि आजच्या या महत्त्वाच्या दिवशी सुहासिनीचं प्रतीक असलेलं गजरा भेटणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता मी खरंच खूप खुश आहे. कसं वाटलं? घाला ना गजरा. खरंच खूप खुश आहे. इथे गणपती बाप्पाचा आशीर्वाद. विरू त्याचं एकच चाललंय, त्याला मोदक पाहिजे. काय पाहिजे? मोदक. विरू सिद्धिविनायक ते चर्चगेट हा जवळपास 20 ते 25 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पंचरत्न या मोठ्या हॉटेलला जेवण करण्यासाठी आलो आहे. आणि बाहेर इतकी गर्दी आहे ना, परंतु त्यांनी आम्हाला स्पेशल ट्रीट म्हणून स्पेशल रूममध्ये बसवलं आहे. त्याच्यामुळे नंबर येण्याची लवकर शक्यता आहे. तर ऑर्डर दिले. तर बघू आता कधी जेवण येतं. आणि रिव्ह्यू बघितल्यानंतर खूप चांगले रिव्ह्यूज आहेत किंवा खूप चांगलं 5 स्टार लेवलचं पॉप्युलर असल्यामुळे आम्ही इथे रेफरन्स दिला. आता बघू कशी ऑर्डर येते. काय पाहिजे तुला? अरे ओके. ते ना दोघींना फोन लागत नाही. माझ्यासाठी सिंपल असं हेल्दी व्हेजीस सॉटे केलेलं सॅलड मागवले. तुम्ही पण व्हेजेस? तुमचं चिकन कुठे आहे? आणि विरू तर एकदम खुश आहे. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये तवा फ्राय केलेली सुरमई आहे आणि ते आता एकटेच खाणार आहे. त्याच्यामुळे टेस्ट कोण करणार? तुमच्याकडेच आहे. आणि पीस पण मोठा आहे ना. नाही ना. आवडलं ना? कोणत्याही हॉटेलमध्ये बाहेर जेवायला गेल्यानंतर जास्त टेन्शन न घेता आम्ही त्यांच्या सजेशननुसारच ऑर्डर करत असतो. कारण आपल्या हॉटेलमध्ये काय टेस्ट डिमांडिंग आहे त्यांना चांगलंच माहीत असतं. तर तेथील काकांच्या रेफरन्सनुसार पंचरत्न स्पेशालिस्ट दिलबार चिकन रॅप चीज बॉल घेतले होते. आणि हे चीज लोडेड असल्यामुळे इतकं यम्मी यम्मी असं लागत होतं. विरू इतका क्यूट आहे. गोंडस बाळ आहे म्हणून विरूला हॉटेलकडून आज काहीतरी भेटलंय. दाखव. बलून्स करायचे आणि छोटी कार भेटले ना. तू बरं सगळ्यांना आवडतो. जाईल तिथे जाईल तिथे सगळे तुझं लाड करतात ना. अभी वो गरम वाला नहीं है क्या? नहीं ओके बस वो गैस की वजह से ओके. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॉटेलमध्ये आल्यानंतर भरपूर काही खाणं झालं आणि जेवढे काही पदार्थ ऑर्डर केले ते खरंच खूप टेस्टी होते. आणि टेस्टी जेवणासोबतच मला आवडणारी एक चांगली गोष्ट म्हणजे हॉटेलमधले जेवढेही काही एम्प्लॉय आहेत त्यांनी आम्हाला खूप छान रिस्पेक्ट दिला. आणि आता शेवट असा युनिक अशा बडीशेपनं करते. अशी बडीशेप मी पहिल्यांदाच बघते ब्राऊन कलरमध्ये. टेस्ट बघते कशी आहे. वेगळा फ्लेवर आहे. फिरतं का? वारं जास्त असेल तर फिरलं आता. हो
विरू कुठे आलोय? खेळायचंय तुला? आठवतं आपण एकदा आलो होतो इथे? एन्जॉय कर. जेवण करून घरी रिटर्न जात असताना थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून इथं मरीन ड्राईव्हला थांबले आणि मरीन ड्राईव्हचं नाईट व्ह्यू इतका मस्त आहे ना, एकदम अशी हवा खेळते आणि विरू सुद्धा एकदम रमलाय खेळायला. रात्रीचे 11 वाजून गेले, जस्ट घरी पोहोचलो आता. आणि यावेळीचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सगळ्यात वेगळं होतं. म्हणजे याच्या आधी जे काही सगळं सेलिब्रेशन होतं ना, ते सगळं प्लॅनिंगनुसार ठरायचं. परंतु आज असं होतं की काहीच गोष्टी अशा आम्ही ठरवल्या नव्हत्या, सगळ्या वेळेनुसार अचानक घडत गेल्या. आणि सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर म्हणजे मी पाया पडते इतक्यात समोरच्या भटजींनी मला इतका मोठा गजरा दिला ना, तर ते बघून माझ्या डोळ्यात थोडंसं असं पाणी आल्यासारखं झालं होतं. ती एक इमोशनल मुवमेंट होती. आणि त्याच्यानंतर पंचरत्न हॉटेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा अचानक ते नाव सजेस्ट झालं आणि तिथं सुद्धा खूप छान जेवण भेटलं आणि ट्रीटसुद्धा खूप छान दिली होती. जेणेकरून म्हणजे ज्या दिवसाचा आम्ही प्लॅनसुद्धा केलं नव्हतं त्या गोष्टी सगळ्या सक्सेस झाल्या. आणि आजच्या दिवसासाठी आम्ही अजून एक गोष्ट प्लॅन केली होती, परंतु ती वेळाअभावी शक्य नाही झाली. तर येत्या सॅटर्डे किंवा संडेला करण्याचा आमचा प्लॅन आहे, ते सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल. तर आता भरपूर लेटसुद्धा झाले, माझं सगळं आवरायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.